कीर्तीताई, सुहासराव, या ना, या या बसा. शिवा, इथे बस. ही तुझी जागा आहे, त्यामुळे तुलाच परत घे. शिवा, तुझी या घरातली आणि आशूच्या आयुष्यातली जागा कायम अबाधित आहे, एवढं लक्षात ठेव. बस बस ग वहिनी. सुहास, भाजी पोळी पोळी आई पोळी. आज सगळं तुझ्या आवडीचं जेवण करायला सांगितलंय. आशू अगदी खरंय. ताईनं हट्टच करत होती की तिलाच जेवण सगळं बनवायचंय म्हणून. खूप समजवलं तेव्हा शांत झाली. पण तरीही आशूला हे आवडतं, तिखट कमी टाक, त्याला तिखट चालत नाही, हे सुरूच होतं. इतक्या दिवसांनी माझा आशू घरातला घास खाणार, त्याच्या आवडीचं करायला नको. पण आई, तू पूर्णपणे बरी झालीस की मला तुझ्या हातचे मोदक खायचे. हा, पण बरी झालीस की मग तर मला लवकर बरं व्हायला लागेल. 100%. आशू, चंदन, मला बोलायचंय. माझ्याशी ये बस. बोल. आशू आणि शिवा आता परत गेलेत ना. म्हणजे चांगलं आहे ना ते गेले ते. हो, चांगली गोष्ट आहे. मग तुला आनंद नाही झाला त्याचा? नाही नाही, झालंय, चांगलीच गोष्ट आहे. पण आता आशू आणि शिवा गॅरेजवर नाही आहेत, म्हणजे तिथे कोणीच राहत नाहीये ना. मग मी काय म्हणत होते, तू जातोस गॅरेजवर राहायला, म्हणजे घर छोटं आहे ना, इथे अडचण. दिव्या, शिवा आणि आशू तिकडनं गेले त्याचा तुला आनंद होतोय, मला कळतंय. पण मी काही त्या गॅरेजवर परत जाणार नाही. हे बघ, मला कळतंय की मी हा निर्णय घेतला त्याचं तुला दुःख होतंय. पण कसं आहे, माझ्या एकुलत्या एक बायकोला सोडून मी नाही जाऊ शकत ना, माय डिअर बायको. पण तरी मी गॅरेजवर जायला तयार आहे, तू म्हणतोस म्हणून. पण एक अटीवर. काय वाटतंय, मी तुला जेवण आणून देईन, नाश्ता आणून देईन, तुझी सगळी सोय करून देईन तिथे. त्यापेक्षा तूच चल ना माझ्या बरोबर गॅरेजवर. हे बघ दिव्या, तू जर माझ्या बरोबर येणार असशील तर मी सुखाने त्या गॅरेजवर माझा संसार मांडायला तयार आहे. काहीच प्रॉब्लेम नाही. कारण शेवटी काय, तू माझ्या बरोबर राहणं हे मला जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे आता तू ठरव. दिव्या, ऐक ना, उद्या आपल्याला गॅरेजची साफसफाई करायची आहे. काय? हो, आता शिवा आणि आशू नाही आहेत तिकडे, तर कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे ना. त्यामुळे उद्या आपल्याला खूप काम आहे. झोपा. गुड नाईट. एवढ्या सकाळी एवढं छान का आवरलंयस तू? अरे, आज महाशिवरात्र आहे ना, आणि माझा उपवास पण आहे. म्हटलं की मंदिरात जाऊन येऊ. एक सांगू? हा, फार छान दिसतेस. शिवा,
तुला आठवतंय मागच्या वर्षी महाशिवरात्रीला आपण कुठे होतो? हो म्हणजे काय, आपण वस्तीतल्या मंदिरात होतो आणि आपण अभिषेक पण केला होता. आणि तेव्हा तुझी खूप मदत झाली होती मला. असेच एकमेकांची साथ देत देत आपण इथवर पोचलो. आशू, देव कसं सगळं घडवून आणतो ना. हा, पण प्रेम असेल तरच. हा, तर प्रेम आहे का नाही ते नाही माहित बाबा. अच्छा, असं म्हणतेस? आता तुला कळेल की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. कळलं माझं किती प्रेम आहे तुझ्यावर? तुला काय वाटलं माझ्या लक्षात नाही? मला सगळं लक्षात आहे. काय आहे, जितकं तू मला ओळखतेस तितकंच मी तुला ओळखतो ना. चला आवरायला घ्या आता. मला एक गोष्ट सांग, हा, उपवास कोणासाठी ठेवलास? सांग ना. सीताईसाठी. रोज मी आवडतो. रे वा शिवा, हा, तू आणि आशू छान तयार झालाय. हा? काय कुठे बाहेर चाललायत का? भाऊ, आज महाशिवरात्र आहे ना, मंदिरात जाऊन येतो जरा. अरे हो, मग शिवा तू पण खाऊन घे ना, खिचडी खा आणि मग जा. नाही मला नकोय खायला. का तू काय उपाशी राहणारस का? भाऊ आहो ती नाही खाणार. अरे मग तुला खिचडी आवडत नाही तर मी दुसरं काही करू का? नाही नाही नकोच आहे मला, नकोय. अगं असं कसं? ती नाही खाणार कारण तिने कडक उपवास ठेवलाय. कडक उपवास? काय, आई बरी झाली ना म्हणून तिच्या तब्येतीसाठी तिने महाशिवरात्रीचा कडक उपवास ठेवलाय. सीता, बघितलंस? दुसऱ्यांना दाखवायला फक्त मनापासून करायचं असता तर सांगितलंच नसता ना. ऐक ना, तिने सांगितलं का? नाही ना, मी सांगितलं ना. थोडं लॉजिक वापर ना प्लीज. असू दे पण आशू, छान गोष्ट आहे, मस्त. शिवा, बाय द वे बाबा, तुम्हाला कळलं का ते डंबोने आज सकाळी आम्हा सगळ्यांना गजरे दिले ना? ते का दिले? तू हे घे ना, खायला घे. हे बघा, मी सांगते ना, हे जिथून येत आहे ना, तर त्या मॅडमला म्हणजेच माझ्या शिवा वहिनीला त्याला गजरा द्यायचा होता. तर आता आम्ही सगळे चिडू ना, म्हणून सगळ्यांना गजरे दिलेत त्याने. म्हणून आज मला गजरा मिळाला. ए आई तू विसरलीस का? लास्ट टाइम नाही का आपण बाहेर होतो तेव्हा तो असा डायरेक्ट गजरावाला घेऊनच आला होता आणि आपल्याला भरपूर गजरे दिले होते का? तर त्याला शिवा वहिनीला इम्प्रेस, चल बस, खूप बोललीस तू. सॉरी, तिला गजरा द्यायचा होता म्हणून त्याने आपल्या सगळ्यांना गजरा दिला. असा करतो है ना? ऐक, उगाच त्या दोघांना त्रास देऊ नका. हा मग काय, अरे दिला गजरा, आणला, काय प्रॉब्लेम आहे? बायकोसाठीच आणलाय ना. हा अरे आशू काय नाही. हा, मग काय. हो ना, मग तुम्ही पण शिका ना काहीतरी. मागच्या वेळी फक्त म्हणाला होता की आणीन करीन, पण काही बदल नाहीये यांच्यात. शिका आता तरी, शिका जरा. उर्मिला, शिकेल तू. हा, तुम्ही जरा पटापट खाऊन घ्या आणि दर्शनाला जाऊन या सगळे. मी आणि सीता घरीच थांबतो. ऐका ना, मी काय म्हणते, आपणही जाऊया ना देवळात, तेवढंच मला बरं वाटेल. असं म्हणतेस? चला मग जाऊया सगळेच. सगळ्यांनी जायची काय गरज आहे? नाही म्हणजे आत्ताच आई बरी होऊन आली. ती अगं असं काय करते? आज उपास आहे की नाही, महाशिवरात्र, तेवढं दर्शन होईल ना आणि सगळ्यांना वाटतं जावंच. बरं ऐक, तुला यायचं नसेल ना तर तू थांब घरी. नाही कशाला,
आपण सगळेच जाऊया ना. सीताई, आम्ही तुमची काळजी घेऊ. हा, तुम्ही चला. चला बस, खाऊन घ्या, बसा. भाऊ आज मंदिरात खूप गर्दी होणार असं दिसतंय. अरे होणार. महाशिवरात्रीचा खूप मोठा उत्सव असतो. आणि भक्त पण केवढे आहेत. आणि शिवाच्या निमित्ताने का होईना पण आपण सगळे देवळात आलो. काय ताई? काय बरं वाटतं ना? खूप प्रसन्न वाटतंय मला देवळात येऊन. आई, मला असं वाटतं ना की आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने तू आणि शिवा एकत्र आलाय. खरंय, ही महादेवाचीच कृपा. अरे नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे. अरे आमचं कसलं स्वागत करताय गुरुजी? आपण सगळे त्या देवाचे सेवेकरी, पण फक्त सेवा करायची. खरं आहे. अरे वा, चिरंजीव आणि सुनबाई देखील आलेत. हो. नमस्कार. कल्याण असतं. या या या. अगदी वेळेत आलात. हा. भाऊ, आपल्याला थोडं थांबावं लागेल. का, काय झालं? आज महादेवाच्या पिंडीचा जीर्णोद्धार करायचं ठरवलं. नवीन पिंड मोठ्या परातीत पाण्यात ठेवली होती. नवीन पिंड जीर्णोद्धारासाठी जागेवर ठेवायची होती, पण नवीन पिंड काय कुणाला उचलेनाच. कुणालाच काही कळत नाही. बऱ्याच लोकांनी प्रयत्न केलेले आहेत. पण मग गुरुजी आता करणार काय? आता ह्याला काय म्हणायचं काही कळतच नाही. गुरुजी, बाहेर ना खूपच गर्दी वाढत चालली आहे. तुमच्यासाठी सगळे माणसे थांबले, लवकर काहीतरी करा. हो ना, आम्ही पण कधीच थांबलोय. घ्या ना पुढाकार कोणीतरी. आणि जप पण करायचंय आम्हाला. हो ना. आम्ही प्रयत्न करतोय, पण काय करायचं तेच कळत नाही. शिवा, तुझ्या डोक्यात काय? गुरुजी, मी प्रयत्न करू का? म्हणजे तुमची हरकत नसेल तर? तशी काहीच हरकत नाही. पण बाईनं हात लावलेला चालणार आहे का? अहो, देवासाठी पुरुष आणि बाई असा भेद नसतो. त्याच्यासाठी तो त्याचा भक्त असतो. आणि आमची शिवा महादेवाची खूप मोठी भक्त आहे. खरं म्हणजे महादेवाचं एक रूप म्हणजे अर्धनारी नटेश्वर सुद्धा आहे. तेव्हा आता बायकांनी हे करायचं नाही आणि पुरुषांनी ते करायचं, अशा विचारांना आपणच आता थांबवायला हवं. भाऊ, तुमचं म्हणणं योग्य आहे. शिवा, तुला जमणार आहे का? हवेच्या केसांकडे तरी बघ, अगदी मुलासारखे. मी काय म्हणते, ह्या सगळ्यात बाईच्या जातीनं पडायची गरजच काय? हो तर आम्ही पण म्हटलो असतो, पण कुठे थांबायचं हे कळतं ना आपल्याला. हो ना, जे काम पुरुषांना जमत नाही ते हिला जमणार आहे का? नसता उचापत्या. हो तर अगं, कसं असतं, आजकाल एखादा व्हिडिओ व्हायरल झाला की फेमस व्हायला होता ना, म्हणून चाललंय हे सर्व. आणि हिचा अवतार पाहिल्यावर लक्षात येतंय की हिला खूप इंटरेस्ट आहे त्या सगळ्यामध्ये. पण मी म्हणते, पुरुषांचं काम पुरुषांना करू द्यावं. आपण त्यात कशाला पडायचं? तेच ना. कोणाच्या काही कानावर पडतंय की नाही काही कळत नाहीये मला, सुहास.
नाही म्हणजे लोक काय काय बोलायला लागलेत आता हिच्यामुळे. जे पुरुषांना नाही जमलं आता ते हिला जमणार आहे का? एवढ्या सगळ्या लोकांसमोर नाचक्की होईल ती वेगळीच. नाही म्हणजे हे सगळं देवाचं आहे ना, आणि आपल्या घरात देवाला खूप मानतात, देवाचं सगळं करतात. उगाच काही उलट सुलट झालं तर म्हणून मी बोलते, बाकी काही नाही. अगं उचलली ती हिने पिंड. हो ना, पण गाभाऱ्याकडे नीट न्यायला तर पाहिजे.